31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे, तर 24 जुलै 2028 पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहील आणि 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं शाही स्नान पार पडणार आहे, अशी माहिती आता मिळते। आज बैठक झाली आणि या बैठकीच्या वेळी या तारखा जाहीर करण्यात आल्या। यात तर विशेष म्हणजे तिसरं अमृत स्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर स्वतंत्रपणे संपन्न करणार आहे। 11 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये तर 12 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये हे स्नान होणार आहे। हे शाही तिसरं स्नान होणार आहे। जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली। सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे। 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिलं अमृत स्नान होणार आहे। 31 ऑगस्ट 2027 ला दुसरं अमृत स्नान होईल। 11 सप्टेंबर 2027 रोजी तिसरं अमृत स्नान होणार आहे, तर 24 जुलै 28 रोजी कुंभमेळ्याचा समारोप होईल। बातमी आहे राजकीय वर्तुळातून। विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप करण्यात आलेला आहे। लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेमध्ये हाकेंकडून तोडपाणी करण्यात आली आहे असा आरोप आहे। अमोल मेटकरींनी हा आरोप केलेला आहे। आता या संदर्भात एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत त्यांनी लक्ष्मण हाकेंवर आरोप केलेले आहेत। उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप होतोय। या ऑडिओ क्लिपची मात्र साम टीव्ही पुष्टी करत नाहीये। आपण ती ऑडिओ क्लिप ऐकणार आहोत। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव त्यांच्या टाकेन बरं। उत्तरादाखल ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी अमोल मेटकरींवर टीका केली आहे। अमोल मेटकरींचे आका अजित पवार आहेत, आता आम्ही उपमुख्यमंत्री त्यांना केलंय, त्यामुळे मेटकरींनी अजित पवारांना विचारून आमच्यावर टीका करावी असं हाकेंनी आता म्हटलेलं आहे। ह्या अमोल मेटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय। मग आता ह्या अमोल मेटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे, भाजपला विरोध आहे, अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे? त्यामुळं तू नक्की काय करतोयस, काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार। महायुतीला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेला आहे। त्यामुळं अमोल मेटकरी तू जरा तुझं थोडंसं तू संध्याकाळी 6 नंतर काही करत जाऊ नको, तू दिवसभरात जरा बोलत जा आणि माहिती घेऊन बोलत जा। दरम्यान अमोल मेटकरी यांनी व्हायरल केलेली ही ऑडिओ क्लिप माजी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचीच असल्याचं स्पष्टीकरण ॲडव्होकेट शेखर कुंटे यांनी दिलंय। या प्रकरणामध्ये न्यायालयीन लढाई लढणार असून आणि आता त्यानंतर निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास सुद्धा शेखर कुंटेंनी व्यक्त केलाय। ह्यांचे ते लोक असतात उमेदवारी वेगवेगळ्या कास्टिझम करून, जातीवाद करून, वेगवेगळ्या जातीचे उमेदवार देऊन त्यांना उचलून घ्यायला लावणं, या गोष्टी सर्रास भोकर मतदारसंघात होतात। कारण भोकर मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे, हे कोणाशी काही लपून नाही। त्याच्यामुळे 100% आर्थिक देवाणघेवाण करून आमचा उमेदवार मागे घेतलेला आहे। त्याच्या विरोधात मी भोकर न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई सुद्धा लढत आहे। मी स्वतः वकील आहे। मी 156(3) खाली अर्ज सुद्धा केलेला आहे। 100% मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मला न्याय मिळेल आणि ह्या उमेदवारावर 420 चा गुन्हा दाखल होईल।
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र आले होते. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भात एक बैठक झाली. या बैठकीनिमित्त पवार काका पुतणे एकत्र आले होते. शिवाजीनगरच्या साखर संकुलामध्ये दुपारी 2 वाजता ही बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. तसंच दिलीप वळसे पाटील हे सुद्धा उपस्थित होते. अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काका पुतण्यांची पुन्हा एकदा आज भेट झाली आहे. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आता अजित पवार यांनी कोकाटेंना कानपिचक्या लगावलेल्या आहेत. काही गोष्टी बोलवून का दाखवता, मनात ठेवत जा, असं अजित पवारांनी सांगितलंय. कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावचा पाटील असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. नाराजीमधून हे वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांना आता अजितदादांनी शांत केलेलं आहे. अजित पवार यांनी कोकाटेंना काही गोष्टी मनात ठेवण्याचा धीराचा सल्ला दिलेला पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये मागही माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं. महागात पडतं दादा हे. फार महाग, आता मला जास्त महागात पडतं. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये मंत्र्यांना कृषी खातं हे शिक्षा वाटतंय. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांनाच काय कल्याण होणार, मंत्र्यांना फक्त मलईदार खात्यांमध्येच रस आहे, असा हल्ला बोल आता संजय राऊतांनी केलेला आहे. माणिकराव कोकाटेंवर संजय राऊतांनी निशाणा साधलेला आहे. आणि कृषी खातं ही शिक्षा असं मानलं जातं. त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं काय बनव, मंत्रीच गांभीर्याने ते खातं सांभाळायला तयार नाही. शिक्षण खातं हे शिक्षा वाटते लोकांना, पनिशमेंट आहे शिक्षण खातं. कृषी खातं हे पनिशमेंट वाटते. मग काय, नगरी विकास खातं, महसूल खातं, ही मलईदार खाती जी आहेत ही सगळ्यांना हवी आहे. पण जनतेच्या हिताची, राज्याच्या कल्याणाची शिक्षण, कृषी, उच्च शिक्षण या खात्यामध्ये मंत्र्यांना अजिबात रस नाही. राष्ट्रवादीला आता मोठा धक्का बसलेला आहे. बातमी आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी संदर्भातली. बातमी थेट नागालँडमधून आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांना आता मोठा धक्का नागालँडमधून बसलेला आहे. राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादीकडून त्यांची गंभीर दखल आता घेतली गेलेली आहे. आमदारांवर, याच 7 आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई सुद्धा होणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 7 जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधली सगळ्यात तिसरी मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता. मात्र आता या 7 आमदारांनी पुन्हा पक्ष बदललेला आहे. बघा, हे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे, बघा हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही. फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राचा आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो. आंध्राच्या कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात. पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात. त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये. संजय राऊतांनी आता मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. आम्ही अंधश्रद्धा मानत नाहीये. तुम्ही रेडे कापून बळी देऊन सत्तेत आला आहात. घोटाळे करून ईडीचा धाक दाखवत सत्ता मिळवली आहे, असा हल्ला बोल राऊतांनी केलाय. संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली होती आणि त्यावर राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे. पांढऱ्या पायाचे आम्ही अंधश्रद्धा मानतच नाही. जे रेडे आणि बदकं कापून सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय, ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे, पांढऱ्या पायाचे, जिभेवर डाग असल्याची भाषा करतात. तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा, तुम्ही काय स्व कर्तृत्वावर निवडून आलेला आहात का? काय तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, मी वारंवार सांगतो. तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष. बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडल्याचे पाहायला मिळते. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सून आता पुढे ढकलला गेलेला आहे, असा अंदाज आता हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करायची घाई करू नये, लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. मान्सूनचा प्रवास थांबणार असून फक्त पश्चिम किनारपट्टी आणि राज्यामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस कोसळेल. राज्यात बहुतांश भागामध्ये कोरडं हवामान या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे कमाल तापमानातही वाढ होईल. विदर्भात तापमान 40 अंश तर मराठवाडा आणि खानदेशामध्ये कमाल तापमान 35 ते 40 अंश इतकं राहणार आहे. अत्यंत वेगानं मान्सून आला आणि आता हा मान्सून जून महिन्याच्या आधीच गायब सुद्धा झाला. मात्र मान्सूनने का दडी मारली आहे, त्याची कारणं काय आहेत, पाहूयात सामचा हा स्पेशल रिपोर्ट. मान्सूननं पळवलं तोंडचं पाणी. वेळेआधीच धडकलं, आता स्पीड ब्रेकर लागला. बळीराजाची आकाशाकडे नजर. यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आणि सगळ्याच यंत्रणांची दाणादाण उडाली. मात्र वेळेआधीच धडकलेला मान्सून जूनच्या पंधरवड्यात दडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणामध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे. तिथे मुसळधार काही ठिकाणी म्हणजे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या आणि परवासाठी येलो अलर्ट हा विदर्भासाठी दिला गेलेला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची वॉर्निंग येणारे 5 दिवस तरी आता दिली गेलेली नाही आहे. यंदा मान्सूननं अंदमान निकोबार, केरळ, कर्नाटक ते महाराष्ट्र असा प्रवास करून नवा विक्रम रचला. तब्बल 10 दिवस अगोदर राज्यात मान्सून दाखल झालाय. जूनमध्ये पोचणारा मान्सून मेच्या 25 तारखेलाच पोहोचल्यानं यंत्रणांची धांदल उडाली. मात्र मान्सूननं दक्षिण भारतासह महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, ईशान्येकडील राज्य आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सूनची आगेकूच सुरू आहे. मात्र आता मान्सूनचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळालंय. मात्र जूनमध्ये मान्सून दडी मारण्याची काय कारणं आहेत ते पाहू. वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्याचा मान्सूनला फटका बसला. वायव्य भागातील वादळी वाऱ्यामुळे मान्सूनचा वेग मंदावणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं फटका बसलाय. मान्सून वेळेपूर्वी दाखल झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र आता पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय. त्यामुळे आता मान्सून खरंच दडी मारणार की हवामान खात्यांच्या अंदाजाला ठेंगा दाखवत पुन्हा जोरदार बरसणार, याकडे राज्यातील 1.5 कोटी बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांचंही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. केंद्र सरकारनं जी 14 पिकांची हमीभाव वाढ केली होती ती नगण्य आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाहीये असं वक्तव्य आता रविकांत तुपकरांनी केलंय. रविकांत तुपकर स्वाभिमानीचे पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी हे विधान केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रविकांत तुपकर आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय. त्यात सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. सगळे शेती पिकांवाले शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक आहे. परंतु आधार द्यायचा तर लांबच, पण शेतकऱ्यांचा अपमान करणं, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारमधले काही मंत्री करतायत. कृषी मंत्र्यांनी आत्ताच असं म्हटलं की आता काय ढेकळाचे पंचनामे करायचे का. सरकारला आमची विनंती आहे, या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा, अन्यथा जशास तसं उत्तर आता शेतकरी देतील. सोलापुरामध्ये बार्शी तालुक्यामध्ये पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गुडघाभर पाण्यामधून वाट काढावी लागलेली आहे. नीलकंठ नदीच्या पाण्यामधून कसरत करत हे अधिकारी आता शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पोहोचलेले आहेत. आपण पाहू शकतोय अक्षरशः पूलच या नदीवर नाहीये आणि पूल नसल्यामुळे, रस्ता नसल्यामुळे या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यासाठीच गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागलेला आहे. गेल्या 2 वर्षांपासून या नदीवर पुलाचं काम रखडलेलं आहे. नागरिकांना ह्याचा फार मोठा त्रास होतोय. मात्र आता अधिकाऱ्यांनाही अडचण लागल्यानंतर प्रशासन याबाबत काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भुईमूग असेल, काकडी, उडीद, आंबा आणि ज्वारी या पिकांचं या भागामध्ये मोठं नुकसान झालं होतं. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते.
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये मोरडा शिवारामध्ये 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव फुटलेला आहे. संपूर्ण शेतजमीन यामुळे वाहून गेली, इथली पिकं वाहून गेली आहेत आणि शेतीचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. तलावाच्या भरावाचा मलबा शेतामध्ये गेला आणि उसाच्या उभ्या पिकात 5 ते 6 फुटांचा थर साचलेला आहे. पेरणी तोंडावर असताना सुद्धा शेतामध्ये माती वाहून गेली आहे. शेतामध्ये मातीच नाहीये तेव्हा आता कशी पेरणी करावी असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे. सगळीकडे या पाण्यामुळे वाहून आलेले दगडगोटे पाहायला मिळत आहेत. मातीचा नामोनिशाण उरलेला नाहीये. पावसामुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये गोमुख तीर्थकुंडातलं नैसर्गिक झरा आता सुरू झालेला आहे. वालाघाट, बालाघाट डोंगर रांगांमधलं पाणी या झऱ्यामधून नैसर्गिक प्रकारे या मंदिरामध्ये पोहोचते. हा झरा सुरू झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. आपण थेट जाऊया ईशान्येकडच्या राज्यांमध्ये. ईशान्येकडे पावसाचा कहर पाहायला मिळतोय. आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान 25 जणांचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस तसंच अग्निशमन दलाकडून बचावाचं कार्य सुरू आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता अनेक भागामध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आता बातमी आहे नायजेरियामधून. नायजेरियामध्ये आलेल्या महापुराची ही बातमी आहे. नायजेरियात कडक उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पावसानं महापूर आलेला आहे. मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पूर आला. त्यात धरण फुटल्यानं परिस्थिती बिकट झाली आहे. या पुरामध्ये 150 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. पुरामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं. मुंबईमधून बातमी आहे. मुंबईमध्ये सीएनजी गॅससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. आजपासूनच सीएनजीच्या दरामध्ये किलो मागे 50 पैशांनी वाढ झाली आहे. आता यामुळे मुंबई, ठाणे आणि MMR मधल्या सीएनजीचा नवा दर 80 रुपये प्रति किलो इतका झालेला आहे. मुंबई आणि परिसरातल्या लाखो रिक्षा, टॅक्सी तसंच बस चालक सीएनजीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका चालकांना आणि पर्यायानं प्रवाशांना सुद्धा बसणार आहे. भारतीयांची बुलेट ट्रेनची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरू झाली आहे. भारतातली पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल मानलं जातं. जपान भारताला 2 शिंकानसेन ट्रेन सेट भेट म्हणून देणार आहे. एक बुलेट ट्रेन E5 मालिका आहे आणि एक E3 मालिका आहे. या दोन्ही गाड्या 2026च्या सुरुवातीला भारतामध्ये पोहोचवल्या जाणार आहेत. मुंबईकरांसाठी पुन्हा एक मोठी बातमी आहे. कारण वरळी ते आचार्य चौक भुयारी मेट्रो सेवा सुरू करण्यात आलेली आहे. 5 दिवसांनंतर भुयारी मेट्रो ट्रॅकवर आलेली आहे. 26 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रोच्या आचार्य अत्रे चौकात पाणी साचलंय. स्टेशनमध्ये चिखलाचं साम्राज्य झालं होतं. त्यामुळे मेट्रो बंद करण्यात आली होती. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्यानं वाढते पाहायला मिळते. आषाढी वारीवर सुद्धा कोरोनाचं सावट पसरलंय. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात सामच्या या विशेष रिपोर्टमधून. आषाढी वारीवर कोरोनाचं संकट. सोलापुरात 2 रुग्णांची नोंद. कोरोनानं चिंता वाढवली. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होते. राज्यात 7 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय तर 681 रुग्णांची नोंद झाली. त्यात कोरोनाचे 467 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान सोलापुरातील माळशिरस तालुक्यात कोविडचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं
प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या जे आता पुढील महिन्यात येत्या महिन्यात आपली पालखी येत आहे तालुक्यामध्ये, त्यानुसार सगळ्या लोकांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे. ज्यांना सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घ्यायला असे त्रास होत आहे त्यांनी त्वरित आरोग्य विभागाला संपर्क करायचा आहे. राज्यातील 9 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यात सोलापूर जिल्ह्यात रुग्ण सापडल्यानं पुन्हा एकदा आषाढी वारीवर कोरोनाचं सावट पसरलंय. हजारो किलोमीटर पायी चालत वारकरी आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठतात. या वारीत महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा अशा अनेक राज्यातून भाविक सोलापूरमध्ये येत असतात. अशात पुन्हा कोरोनाचं सावट वारकऱ्यांची आणि प्रशासनाचीही चिंता वाढवणारं आहे. आरोग्य खात्याने आता आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी काळजीपूर्वक असं लक्ष केलं. कोरोनाचे पेशंट आता अकलूजला निघाले, अनेक निघत आहेत आणि यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन वारकऱ्यांना कुठं दगाबाजी, दगापट्टा नाही झाला पाहिजे आणि त्याची काळजी सातत्यानं घ्यावी. देशात आतापर्यंत 1828 कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यानुसार कोरोनाचा हा वाढता आकडा चिंतेत भर घालणारा आहे. महाराष्ट्रात 681 रुग्ण, केरळमध्ये 727, दिल्लीमध्ये 104, गुजरातमध्ये 183, कर्नाटकात 148. कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ होत आहे. म्हणजे जे काही पेशंट दररोज त्या ठिकाणी सापडत आहेत ते मोठ्या शहरांमध्ये जास्त आहेत आणि याचंही करण्यासाठी सरकार पूर्ण सज्ज आहे. सर्व काल नड्डाजी वगैरे असतील, आमचा आरोग्य विभाग असेल आणि आमचा आयुष विभागसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि आमचा जो आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागाने सुद्धा सगळ्या राज्यांना, सगळ्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना आणि सगळे आरोग्य सेक्रेटरी असतील त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोरोनाचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी सरकारनं सर्वेक्षण सुरू केलंय. मात्र नागरिकांनीही सतर्क राहायला हवं. रुग्णांनी मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणं गरजेचं आहे. त्यामुळे कोरोनाला न घाबरता आवश्यक ती खबरदारी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.